आदरणीय महेश भाई पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दोन्ही संघांना शुभेच्छा। सामन्याला होते सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल करण भाने मिड विकेटला फील्डर चांगला झेलले डाव संपला शून्यावरती बाद करण भाने। त्यांना विनंती असेल आपण त्वरित तिथून बाहेर या। वेळेचं बंधन आहे। 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक टाकायचे आहेत याची देखील दखल घ्या। कर्णधार निहाल 11 सुधारपडा काका पावशी आणि विलासजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। विषय आला पूल करतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते। एक फिल्डरला ठेवलंय ते अर्थातच लॉंग ऑफला आणि दुसरा फिल्डर होताच बाजूला पण मिड विकेटला चेंडू क्लिअर करतोय। पहिला 4 धावा प्रेशर 11 जन मानाडोलीसाठी। अडवली बॅटिंग करतात। अडवली संघ टॉस गमावल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 4। करण भानेच्या विकेट नंतर विजय पवार मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्पेश भानेला पहिल्या षटकामध्ये अनिकेत वेगवान होता। मिड ऑफ आतमध्ये फिल्डर हलवला आणि तिथून चेंडू पहिल्या बाउन्स वरती सीमा पार चौकार। कारण बरोबर धावफलकावरती आपण पाहतोय ते 8 धावा पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यास भाग पाडले ते विजय पवारने। लॉंग ऑफला आता ठेवलाय मागे ऑन साइड लेग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो। मिड विकेटला मिड ऑनला फिल्डर आतमध्ये अनिकेत पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट। ओहो लांबून खेचण्याचा प्रयत्न होता। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने चेंडू पडला आणि तिथून पडल्या बरोबर तो कशा पद्धतीने वळण घेतोय। 8 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगती पथावर असताना ओ आत आणत होते चेंडूला कमी गतीने लांबून इन स्विंगर शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत। धाव इथे मिळणार नाही। खूप चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला अनिकेतचा पडल्या बरोबर इथेही चेंडू आतमध्ये येत होता। ऑन साइडला नटराज स्टाईल मध्ये जी रंगदेवतेची मुद्रा आपल्याला पाहायला मिळते तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न डावा पाय मध्ये होता। ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न फलंदाज विजय पवारचा इथे फसला। 2 चौकार त्यानंतर 2 डॉट बॉल शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये होता। बॉल बॅक ड्राइव्ह झेलची संधी एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर डायरेक्ट हिट येस बेल्स ब्लिंक होते अपील होईल इथे कारण या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज आहे। जाऊया टीव्ही अंपायर कडे। ऑन ग्राउंड अंपायरने लगेचच थर्ड अंपायरचा इशारा आपला केलाय। टीव्ही अंपायर आता आपल्याला डिसिजन देतील। ऑन ग्राउंड आपण सध्या 2 अंपायर्सना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। अंतिम रचनेच्या पहिल्या मॅच मध्ये बाळा भोईर सर आणि गणेश पाटील सर तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रतन
करण भाने सोबत विजय प्रवारची प्राइज विकेट रनआउट दुसरा सुस्वागतम सुस्वागतम मलंगड 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष दहादास सरकार सन्माननीय एनडी शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा एसपी ग्रुप चषक 2024 अंतिम रचना या स्पर्धेची नुकतंच आदरणीय महेश पाटील साहेबांचं आगमन झालं आणि आता आदरणीय एनडी शेठ पाटील यांचं आगमन. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याबरोबर आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आलाय दुसरं षटक घेऊन. 2 विकेट पडले धावा फलकावरती. आपण पाहतोय 8 धावा. इट्स अँड टेकन फलंदाज बाद. 1 more विकेट. 8 for 3. 8 बघितला फलंदाज बाद होत असताना तो दीपक पाटील. नवीन फलंदाज कॅप्टन येतोय अर्थातच योगी बामे. स्ट्रायकिंग एंडला असेल अमर. पुन्हा एकदा हार्ड लेंथ होता. राईज झाला बॉल पडल्या बरोबर ऑफस्टमचा बाहेर होता. वाईट ऑफ ऑफस्टम लाईन आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूची. पण राईज होणारा 4थ्या दिवसाची सरफेस आहे. या विकेटवरती तुम्हाला बराचसा खेळ पाहायला मिळाला. 40+ सामने आपण बघितले. रेग्युलरचे सामने आपण गेल्या 3 रजनींमध्ये बघितलेले आहेत आणि थोडासा तडा गेलेला आहेत विकेटवरती. पण अजूनही ती टणक आहे. बाउन्स पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने स्वीप केला. डीप फाईन लेगला चेंडूने हुलकावणी दिली फिल्डरला आणि गेलाय सीमा पार. चौकार. अगोदर त्यांना स्कूप करायचं होतं पण शेवटच्या क्षणाला बघितलं की यावेळेला आपल्याला स्कूप करून जमणार नाही. स्वीप केलं आणि डीप फाईन लेगला 4 धावा वसूल करत असताना फिल्डर फार वेगाने आले. चेंडूच्या रेषेपासूनही पुढे गेले ते पण चेंडूला अडवू शकले नाही. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. आतापर्यंत ज्या काही धावा आलेल्या आहेत त्या सौकराच्या स्वरूपातच आलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त विकेट आणि डॉट बॉल आपण या डावामध्ये बघितले. 2 नामांकित संघांदरम्यान आपण पाहत आहोत आजचा पहिला सामना. यानंतर पडले विरुद्ध खोणी ए संघ पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ असतील पुढच्या लढतीमध्ये. त्यानंतर मात्रेपाडा विरुद्ध वसार, शिवडोन विरुद्ध काकडवाल आणि माणेरे विरुद्ध जय वागेश्वर देसाई असा आजचा पोल अंतिम रजनीचा एसपी चषक 2024. स्लॉट मध्ये होता. लॉफ केलाय. मिस टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने चेंडूवरती कॅच ड्रॉप. व्यवस्थितरित्या चेंडूचा खाली आला होता तो प्रथम पण इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अर्थातच ती 13 वरती. माझ्यासोबत अंतिम रजनीमध्ये अक्षय पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर आणि दुसऱ्या बाजूला 10 ट्रिक ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. पहिल्या रजनीपासून 3 कॅमेऱ्यांचं आपण पाहतोय ही संपूर्ण टीम. हार्ड लेंथ नाकाच्या जवळून यावेळेला वाईड ऑफ ऑफस्टम नव्हता तर ऑफस्टमच्या जवळ होती लाईन
तुम्हाला पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतंय, जे प्रेक्षक टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीद्वारे सध्या या मॅचचा ऑनलाईन आनंद घेतात. ऑफस्टमचा जवळ लाईन होती पा आणि राईट झालाय बॉल. एजची देखील दाट शक्यता होती. कल्पेश ऑन साईडला पुल करत होते. धावा पाहायला मिळतात त्या 13. इथे तेच घडलंय. पुन्हा राईट झालाय आणि सरप्राईज करत असताना फलंदाज कल्पेशला. सो अर्थातच इथे येतोय तो दुसरा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती 13 धावा. विकेट पडलेले असताना 3 बॅटिंग करते आहे प्रिशा 11 जयंत वानडिवली. रायफल बैलाचे मालक शेठ पाटील यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. खरं तर सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी आज आमच्या मंचावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका योगीकडून डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन होतं, त्यासाठीच गोलंदाज आपण पाहतोय या ओव्हरमध्ये रिद्धेशला सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 14 वरती. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे इथे विकेट पडले जरी असले तरी अटॅक जरूर होणार आहे. हा स्वाभाविक गेम असेल, कारण 24 चेंडूंमध्ये जितक्या जास्त धावा बनतील तितका आपल्या गोलंदाजांना फायदा होणार आहे. हॅमर केलाय, लॉंग ऑफला फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हरचा. पहिला बाउन्स वरती कव्हर करेल रितेश. थ्रो केला जाईल तोपर्यंत सहजरित्या मिळतात 2 धावा. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो तो अर्थातच 16 वरती. प्रगतीपथावर 3रं षटक आहे. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. गेल्या 3 रजनींमध्ये हा नियम आपल्याला लागू पाहायला मिळाला. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न अगेन्स्ट द स्पिन, कारण पडल्याबरोबर चेंडू बाहेर निघत होता, त्याला ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज कल्पेश बानेचा. ऍक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पडल्याबरोबर. यस, आणि मी विकेट किपरचं कौतुक करेन, कारण जेव्हा फलंदाज शफल ऑन साइडला मारत होता त्याला चेंडू दिसलाही नव्हता. यावेळेला रेंज मध्ये उडवला फ्लॅट मिड विकेट सीमा पार. षटकार. एज आहे यावेळेला. थिक एज घेऊन चेंडू वळण घेतोय. स्वीपर कव्हरचा फिल्डर वेगाने आला. पॉइंटच्या फिल्डरने कव्हर करून थ्रो नॉन स्ट्राइक एंडला केला. रन आउटची संधी आणि इथे फलंदाज बाद. त्याच दरम्यान सन्माननीय रामशेठ पाटील साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम साहेब, आपलं स्वागत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2024 शानदार पर्व. आज सुपर संडे आणि सुपर मॅचेस तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. सुपर धमाका मैदानावरती
कारण आज मेगा फेस्टिवल मेगा फिनाले सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उडवलाय पुन्हा वाईट श्लोक नवा यात्रेसाठी कल्पेश बानेचा भारदस्त षटकार. तर याच दरम्यान सन्माननीय पप्पूशेठ पाटील साहेबांचं देखील आगमन होते. माजी उपसरपंच पप्पूशेठ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एसपी ग्रुप चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावात 29 विकेट पडलेले असताना 4 कल्पेश बानेने सध्या दारोमदार स्वतःच्या खांद्यांवरती घेतला. बिकॉज 15ला नॉट आउट आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. विकेट 4 पडलेले असताना टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्तीनाबूत राहिली. मात्र त्यामधले एक मात्र नाव कल्पेश बाने जो जुनी मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे. दुसऱ्या बाजूला नवीन बाने जे स्ट्रायकिंग एंडला पूल करण्याचा प्रयत्न कल्पेश आलाय स्ट्रायकिंग एंडला. म्हणजे इथे आता विकेट सॅक्रिफाईस करतोय नवीन. त्याची विकेट पडेल. अर्थातच 5वा धक्का बसला तो बॅटिंग करणाऱ्या प्रिशा 11 जॉनमान अडिवलीला. धाव आहे धावफलकावरती 29. कॅप्टन आणि खोनी संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी अब सेकंड लढत होणार आहे पडले विरुद्ध खोनी. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. दोन्ही संघटनेला विनंती की आपण टॉस साठी यावं. हे आदर्श पडले आणि श्री गणेश क्रिकेट संघ खोणी ए असे दोन्ही संघ खेळतील ते पुढच्या मॅच मध्ये. 29 धावात आणि विकेट आपण पाहतोय. 5 पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भूषण बानेचं आगमन. कल्पेशला स्ट्राईक हवीच होती आणि तेच केलं. ते पहिल्या चेंडूवरती स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत असताना नवीनने प्रथम या वेळेला मात्र पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा डबल माइंड झाला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला फटका खेळत असताना कशा पद्धतीने स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कल्पेश बानेचा. प्रथम अपकमिंग यंग टॅलेंट आहे सोनारपाडासाठी. स्लॉगर मध्ये गोलंदाजी करतायत. शॉर्ट टर्नअपने पॉवर जनरेट करून वेगाने चेंडू टाकत असताना हार्ड लेंथ इथे आपण पाहतोय. पण ऑफस्टम्पचा फार बार अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती 30 प्रगती पथावर असताना 14 षटक. चेंडू अजूनही शिल्लक आहेत अर्थातच ते 4. पहिली रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय व्हाईट बॉल. काही चर्चा करतोय कर्णधार योगेश पाटील अंपायर सोबत. एक्झॅक्ट व्हाईट रिटर्न क्रीज तिच्या वरतून गेल्यावर व्हाईट आहे. तिच्या बाहेरून गेल्यावरती व्हाईट आहे. आतमधून त्या गोष्टी जरूर चर्चा केली जाते. बऱ्याच वेळेला ज्या काही शंका असतात त्या शंकेचं निवारण ऑलवेज अंपायर्स तुम्हाला करत आलेले आहेत आणि तेच सध्या आपल्याला पाहायला मिळालं. आमच्या दोन्ही अंपायरचं कौतुक आज 4थ्या रजनीमध्ये बाळा भोईर सर आणि त्याचबरोबर गणेश पाटील सर. हेच आहे मागे फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये वेल टच कॅच. फलंदाज बाद. 6वा धक्का 30 वरती प्रिशा 11 जॉनमान अडिवलीला. डिसिप्लिन बॉलिंग. आतापर्यंत एकच धाव खर्च केले ती देखील वाईटची गोलंदाज प्रथम. इथे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथेही संपर्क नव्हता.
Yes, umpire, it is dot ball. Still 2 to go. 30 धावा धावफलकावरती 6 विकेटचं नुकसान. पुन्हा एकदा प्रथम तयार प्रभाकर. टॉप एज आहे पुन्हा फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये. 1 मोर विकेट. 34-7. 30 ला 7वा धक्का बसला. फुल स्टॉप लावलेला गोलंदाज प्रथमने 30 वरती धावसंख्येला अडवलीचा. तीस धावा धावफलकावरती 7वा धक्का बसलाय. प्रथम पुन्हा एकदा तयार होईल. या षटकातील असेल अर्थातच या इनिंग मधला शेवटचा चेंडू. हार्ड लेंथ तिखट बाउन्सर हाताळला. शेवटचा देखील आलाय. डॉट या ओव्हर मध्ये आल्या. त्या 2 विकेट आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना पाहायला मिळाला तो प्रथम. ती देखील वाईटची होती. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय प्रथम. 4 षटकांचा पहिला डाव संपला. बॅटिंग करत असताना प्रिश 11 जॉनमान अडुलेने बनवल्या त्या 30 धावा. 31 धावांचं लक्ष असेल. निहाल 11 गावदेवी RM सोना कोणी संघ कॅप्टन आपण या आणि पडले संघ कॅप्टन आपण लगेच टॉस या. बघा या ठिकाणी टॉस केलं जाईल आणि व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झालं ते सर्वांचे लाडके सन्माननीय महेशदादा पाटील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हब्बासू नगरसेवक महेशदादा पाटील या आणि त्यांच्या सोबत आमचे मलंगट क्रिकेट असोसिएशनचे 40+ अध्यक्ष खरं तर एनडी पाटील रायफल आणि वजीर बैलाचे मालक सन्माननीय दादा सरकार एनडी पाटील गोल्डन मॅन यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभास येथे टॉस करायचं. तो टॉस झाला. आपण सन्मान करूया. या ठिकाणी सर्वोत्तम सन्मान केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक दोस्ती दुनियेतला राजा माणूस एक दिलदार व्यक्तिमत्व महेशदादा पाटील साहेबांचे इथे सन्मान केलं जाईल. मी सन्माननीय सरपंच रविदादा पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभाचे वस्त्र अलंकार आणि त्यानंतर विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती देऊन त्यांचा इथे सन्मान केलं जाईल. सन्माननीय महेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. नेहमीच क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं हे व्यक्तिमत्व म्हणजे महेशदादा पाटील. त्यानंतर मित्रांनो सन्मान केला जाईल. सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान आमच्या हक्काच्या माणसाचा. खरं तर मित्रांनो क्रिकेटच्या दुनियेमध्ये नेहमीच प्रत्येक वेळी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं असे मलंगट क्रिकेट असोसिएशनचे 40+ अध्यक्ष आणि बैलगाडा शर्यत म्हटलं की रायफल आणि वजीर बैलाचे मालक दादा सरकार एनडी पाटील. खरं तर आयशा 11 नावाने संघ अनेक ठिकाणी खेळलाय. रायगड असो किंवा ठाणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये एनडी पाटील साहेबांचा आयशा 11 संघ नेहमी उतरताना पाहायला मिळाला. आज तेच व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती गोल्डन मॅन एनडी पाटील साहेबांचा इथे सन्मान केलं जातोय. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी काय पण म्हणणारे व्यक्तिमत्व, नक्कीच नेहमीच क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान ज्यांचं असतं ते एनडी पाटील. मित्रांनो त्यांच्याबद्दल सांगायचं तेवढं कमी आहे कारण नेहमीच क्रिकेटमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. एनडी पाटील साहेब आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर इथे नेवारी पाड्याचे रामशेठ जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. तो सन्माननीय नेवाली पाड्याचे आमचे रामशेठ जाधव साहेब उपस्थित झालेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. रविदादा पाटील यांच्या शुभास्य तो सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन इथे सन्माननीय रामशेठ जाधव साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर आमचे काकडबाचे लालचंद्र शेठ पावशे उपस्थित झालेत. लालचंद्र शेठ या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय लालचंद्र शेठ पाटील साहेब काकडबाल यांचा देखील इथे शुभ सन्मान केलं होते. सन्माननीय आमचे सरपंच रविशेठ पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत.
साईनाथदादा पाटील, शनिकुमार पाटील या त्रिमूर्तीच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थात तुम्ही पाहतायत साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं शानदार पर्व. त्यानंतर अजून एक सन्मान होईल. नेवालीचे आमचे बाबाजी भोईर साहेब या त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो की आपण यावं आणि रविदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय बाबाजी भोई साहेबांचा सन्मान होतो आणि त्यानंतर एक अजून सन्मान सरवलीचे आमचे राहुलदादा पाटील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या देखील इथे शुभ सन्मान केलं जाईल. तर सन्माननीय सरवली गावचे आमचे राहुलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील इथे शुभ सन्मान केले होते. सन्माननीय आमचे रविदादा पाटील सरपंच यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच करण, थँक्यू सो मच रोशन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं स्वदेच्या वतीनं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात 3 क्रिकच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतात गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दे याचा डोळा, अर्थात SP ग्रुप चषकाचा शानदार सोहळा. तर त्यानंतर प्रेमदादा जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पहिलाच मॅच तुम्ही एन्जॉय करतात. एका बाजूला निहाल 11 सोनारपाडा आणि त्याला फाईट करतोय प्रिशा 11 आडिवली संघाने प्रथम बॅटिंग केली आहे आणि बॅटिंग करत असताना टोटल उभारली ती 30 धावा आणि 31 धावेचं टार्गेट असेल. छोटस टार्गेट आहे परंतु त्याला उत्तर देत असताना काय आपलातून खेळी मैदानावरती पहिला पॉवर प्ले षटकामध्ये अमोल पाटील जो या संघाचा तारणहार खेळाडू आहे, विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तो अमोल पाटील सायकलला 2 बॉल 2 षटका त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. फ्लाय स्लिपला फिल्डर होते, एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावफलकावरती धावा लागलेत त्या 13 रन्स. 13 धावा धावफलकावरती लागलेत. जिंकण्यासाठी 31 धावेचं लक्ष्य. अनेक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माझी उपसरपंच आदरणीय पप्पूशेठ पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या स्पर्धेचे आमचे लाडके सहआयोजक शिवसेना शाखा प्रमुख आणि कार्य सम्राट सरपंच श्रीमान रविदादा पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा आपण आमच्या मंचाची शोभा वाढवावी. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनगडीबाद धावा लागलेत त्या 14 धावा. लक्ष आता फक्त 17 धावेचं असेल. येणारे 18 बॉल आडिवली संघाला देखील रणनीती आखवावी लागेल की या खेळपट्टीवरती पहिल्या रात्रीपासून आपण पाहिलं तर ही खेळपट्टी गोलंदाजाला जास्त अनुकूल राहणारी आहे. त्यामुळे या मॅच मध्ये नक्कीच मी सांगेल की येणारे षटक जर चांगलं फेकलं आडिवली टीमनं तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आदर्श 11 पडले गाव आणि त्याला फाईट करेल श्री गणेश कोणी संघ. 2 बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध नक्की पाहायला मिळतील. काल एक मॅच पेंडिंग राहिली. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याने त्याला फाईट करेल काप्री सिद्धी फालेगाव. ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. पेंडिंग मॅच आहे ती, परंतु आज फ्रेश मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकूण 10 संघ एकमेकाविरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये सोनारपाडा विरुद्ध तुम्ही आडिवली पाहतायत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पडले विरुद्ध खोणी पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला निशांत 11 मात्रेपाडा आणि राकेश पाटील वसार हा संघ नक्की पाहायला मिळेल. त्यानंतर सिरडोन विरुद्ध काकडबल आणि मानेरे विरुद्ध जय वागेश्वर देसाई. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हरला सुरुवात आणि त्याचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ठोकलाय मिड विकेटला शानदार षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय युवराज पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये.
टीम टोटल 6 चालले पुढे. टीमची टोटल सध्या तरी धावपळकावरती 20, फक्त आता राहिले ते 11 धावा, येणारे 17 बॉल. ज्या आडिवली टीम कडे फॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग होती, परंतु काय घडलं की या मॅच मध्ये त्यांनी 24 बॉल मध्ये फक्त 30 धावा केल्या. सोनारपाडा गोलंदाजी अटॅक समोर त्यांचं फलंदाजी टिकू शकली नाहीयेत आणि ते पहिला धक्का मैदानावरती. पहिला गडी बाद मैदानावर बॅट्समन योगेश पाटील बॅक टू द डगआउट. षटकार टोकला, परंतु तो नेक्स्ट बॉलवरती बाद झालाय. धक्का लागला पहिला धाबा फरकावरती 20 धावा. येणारे समीकरण 16 बॉल शिल्लक आहेत आणि फक्त इथनं 11 धाबीची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असते तर जास्तीत जास्त बॉल डॉट फेकावे लागतील आणि जास्तीत जास्त विकेट घ्यावं लागेल, दबाव टाकावा लागेल सोनारपाडा टीम होती, मग या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. परंतु पाहायचंय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय भूषण बाणे. त्याला एक सफलता मिळाली. मान्यवरांचं खरं तर हे स्वागत आहे. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी स्वागत केले जाते. डे फॉर्मॅट मध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली, परंतु यंदाच्या सीझन मध्ये ही नाईट फॉर्मॅट स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन, कौतुक करायला हवं, परंतु इथे विकेट मिळेल. अजून एक धक्का मैदानावरती लागलाय टीम सोनारपाड्याला. बॅक टू बॅक झटके. बॅट्समन जसे आले तसे माघारी चाललेत. अनिकेत मैदानात बाहेर झालाय. राहिले 15 बॉल आणि आता 11ची आवश्यकता. मी आत्ताच सांगितलं की कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील, समोरच्या टीमवरती दबाव टाकावा लागेल. त्यामुळे नक्कीच प्रयत्न तर खूप करावे लागतील, हार्डवर्क करावं लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस. मॅच मध्ये मॅच जिंकणं थोडं कठीण जरूर असेल टीम अडवलीला, परंतु प्रयत्न करायला हवेत. क्योंकि असं म्हटलं जातं ना की कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. संघर्ष करावा लागेल मैदानावरती अडिवली टीमला. बॉल चांगला आहे, कमबॅक चाललाय मैदानावरती. तिसरा बॉल इथे आपण पाहिलं या मॅच मध्ये. आता कमबॅक होत आहे आणि एकूण धाबा संख्या तर पाहिली मैदानावरती 20 धाबा, 11 धाबीची गरज आहे. बॉल फेकले गेले 4, म्हणजे राहिलेले 14 बॉल मध्ये 11 धाबा डिफेन्स करायचे आहेत. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य ह्या गोष्टी नसतात, परंतु आपल्याला जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागतं. बॉल तर चांगला मिड विकेटला फिल्डर आहे. 1 बाउन्स त्यानं चेंडू फील्ड केला, तोपर्यंत एक सिंग मिळाली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या 21 या धावसंख्या होती. सिंग डब्याच्या माध्यमातून सोनारपाडा संघ देखील विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. की त्यांनाही माहिती की प्रत्येक बॉलवरती जरी सिंगल आली तरी हा सामना आम्ही सहज जिंकू. आणि आता सेकंडला काढू अमोल पाटील. बॉल चांगला पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला इन स्विंग आणि अमोल पाटील बीट झाले. डॉटची समाप्ती. ओव्हर नंबर सेकंड समाप्त झाले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 आणि राहिले समीकरण 12 बॉल आणि फक्त 10 धावेची गरज. सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गणेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत सुनील दादा, यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसपी ग्रुप चषकामध्ये. दिलीपजी गायकर जे माजी सरपंच आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
टीम टोटल 21 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे समीकरण 12 बॉल आणि आता 10 धावेची गरज आहे. सामना खरं तर आपण पाहिला सोनारपाडा टीमच्या बाजूने जास्त मजबूत आहे, परंतु क्रिकेट खेळ मित्रांनो, जो क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला मानला जातोय. कारण याही खेळपट्टीवरती पाहिलेत बॉल टू बॉल रन्स देखील चेस झाल्या नाहीयेत. अनेक वेळा हे चित्र आम्ही पहिल्या रात्रीपासून तिसऱ्या रात्रीपर्यंत पाहिलं. आज मात्र पाहायचे पुन्हा एकदा की या मॅच मध्ये कमबॅक होईल का. दुसरं षटक चांगलं फेकलंय, परंतु पाहायचं येणारे टर्निंग पॉइंट षटक कशा प्रकारे असणार आहे. गोलंदाज पहिला बॉल लॉप केलाय, मिस टायमिंग होता, झेल ड्रॉप केलाय आणि ते दुसरी धाव कंप्लीट झाली. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर टर्निंग पॉइंट षटक मध्ये तुम्हाला चांगलं कार्य करावं लागेल. अर्थात स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धावेवरती अंकुश, विकेटचं सातत्याने दबाव मागे दबाव, या 5 गोष्टी असतात तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करू देऊ शकतात. परंतु पहिला बॉलवरती जेल ड्रॉप आणि आता मॅच मात्र हातात निसटली. बॅक टू द बॉलर. गोलंदाजांना अथक परिश्रम घेतलेत मैदानावरती, साथ मिळत नाही फिल्डरची, परंतु आता समीकरण उरलंय फक्त ते 7 धावेचं. धाव फलकावरती धाबा 24. तर नक्कीच सोनारपाडा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. नितीन दादा फुलोरे, युवा सेना खरं तर वसारगाव यांच्याकडून देखील सोनारपाडा टीमला शुभेच्छा दिल्यात. नितीन दादा फुलोरे आपले देखील स्वतःच्या वतीने स्वागत आणि त्यांनी इथे टीम सोनारपाड्यासाठी शुभेच्छा दिल्यात. फक्त 3 धावेची गरज आहे. धावफलकावरती धावा 28. बरेच सारे मान्यवर तुम्ही व्यासपीठावरती पाहतात जे आज शेवटच्या रात्रीमध्ये आलेत. 40+ अध्यक्ष अंडी शेठ पाटील साहेबांना तुम्ही पाहतात जे क्रिकेटचे वेडे आहेत. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्वाने हा बॉल लॉप केलाय आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. हे तो शानदार षटकार MS धोनी स्टाईल न सामना फिनिश केलाय. टीम सोनारपाडा अभिनंदन. जीव लावतोय साऱ्यांना लोक आपली टीमचा हार्ड लक. आडिवली संघ चला दोन्ही संघ सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर व्हा. तर एकमेकाला शुभेच्छा खूप नक्कीच देत आहेत दोन्ही संघ. तर रोशा मी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटचा खेळ जिंकणं हारणं तर चालणार, परंतु आज